महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिताही लागू झाली आहे, परंतु अजूनपर्यंत मनोज जरांगे यांची मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे। आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे। मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यातून सांगितलं होतं की आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, परंतु आतापर्यंत आचारसंहिताही जाहीर झाली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकाच्या तारखा सुद्धा जाहीर झाल्या। महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल देखील लागणार आहे आणि मनोज जरांगे यांनी केलेली मागणी मात्र मान्य केली नाही। मग अशा वेळी मनोज जरांगे नेमकं काय भूमिका घेतात? निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत घेत त्यामध्ये आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। विधानसभेला मनोज जरांगे यांचा नेमका प्लॅन काय असू शकतो ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कृती कार्यक्रम संपूर्ण जाहीर केला, तेव्हा मनोज जरांगे यांनी ही पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे म्हणाले की तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे। या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेवून कधीच तुम्ही सत्तेवर येऊ शकत नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मराठा समाजाच्या मुलाचं आयुष्य बेचिरा करण्याचं काम तुम्ही केलं। मराठा मुलांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं पाहिजे अशा पद्धतीनं सरकारनं प्रयत्न केले। ज्या मराठा समाजाने त्यांना सत्तेवर बसवलं त्याच मराठ्यांना बेचिरा कसं करता येईल या दृष्टीनं ते काम करत आहेत। साठी सत्तेचा गैरवापर फडणवीस यांनी केला असा आरोप जरांगेंनी केला। तर मराठ्यांच्या विरोधात फडणवीस वागले आणि त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली असाही आरोप जरांगेंनी केला। सत्ता त्यांच्या हातात होती पण त्यांनी निर्णय घेतला नाही। आमच्या शेपटावर त्यांनी आता पाय ठेवलाय। आमच्या नाकावर टिचून 26 जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला पण आम्हाला आरक्षण दिलं नाही। ही खुन्नस त्याच दिवशी मराठ्यांना कळाली होती आणि त्याच दिवशी मराठ्यांनी ठरवलं होतं की आता काय करायचंय, त्यांचा सुपडा साफ करणार असाही हल्लाबोल जरांगे यांनी केला। यासोबत मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आव्हान देखील केलं आहे। मनोज जरांगे म्हणाले की आता आपल्या समाजाला तुम्ही बळ आणि शक्ती द्यायचं काम करा। आतापर्यंत तुम्ही सभेला जाऊन करोडोची ताकद दाखवली, यावेळी 100% मराठ्याचं मतदान झालं पाहिजे। एकही मराठ्याचं मतदान घरी थांबता कामा नये, एकही मतदान वाया जाता कामा नये, कारण ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आव्हान केलं आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी भाजप आणि फडणवीसांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतलेली आहे। आता मग जरांगे पाटील या विधानसभा निवडणुकीला नेमकं कोणाच्या पाठीमागे ताकद उभी करतील की स्वतः उमेदवार देतील याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। पण याकडे जर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी लोकसभेला उमेदवार देतो म्हणून सांगितलं परंतु ऐन टायमाला माघारी घेतली, त्याचप्रमाणे ते विधानसभेला देखील उमेदवार न देता ते समोर असणाऱ्या उमेदवाराची ताकद ओळखून त्याच्या पाठीमागे उभा राहतील। कारण की आपण जर बघितलं तर आता निवडणुका तोंडावर आल्यात आणि त्याच पद्धतीनं निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्यात। या सगळ्यामध्ये जरांगे पाटील यांच्याकडे आता वेळ कमी आहे आणि त्यातच एकाच मतदारसंघातून त्यांना अनेक जणांचे अर्ज प्राप्त झालेत। या अर्जातून नेमकी उमेदवारी द्यायची कोणाला हा पेच मनोज जरांगे यांच्या समोर असणार आहे। म्हणून एक तर वेळ अपुरा आहे, त्यामुळे जरांगे पाटील हे उमेदवार न देता त्या मतदारसंघात जाऊन भाजप आणि मुळात महायुतीच्या विरोधात कोणता उमेदवार ताकदवान असेल त्याच्या पाठीमागे ते उभा राहतील किंवा अप्रत्यक्षरित्या त्याला निवडून देतील। यामध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार समोरचा जर बलवान असेल तर त्याला देखील मनोज जरांगे हे आतमधून मदत करण्याची शक्यता हे स्थानिक पत्रकार सांगतात। कारण मनोज जरांगे यांनी लोकसभेला देखील याच पद्धतीनं काम केलं होतं। उमेदवार न देता भाजपच्या विरोधात त्यांनी रान उठवलं, यावेळी देखील ते तेच करण्याची शक्यता आहे। लोकसभेप्रमाणे मनोज जरांगे हे महाराष्ट्रभर बीजेपी आणि फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेऊन ते महाराष्ट्रभर सभा लावून मराठ्यांचं एक गठ्ठा मतदान हे त्यांच्या विरोधात उभा करून ते एक मोठा धक्का हे महायुतीला देऊ शकतात। बरोबर मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर असेल तो मराठवाडा, कारण की मराठवाड्यामध्ये लोकसभेला महायुतीला मनोज जरांगे फॅक्टर याचा मोठा धक्का बसला होता आणि असंच मनोज जरांगे महायुतीला आणि फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये रोखण्यामध्ये यशस्वी झाले होते। मग तोच मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे हे जास्त अधिक लक्ष घालतील। त्याचबरोबर मनोज जरांगे हे मतदारसंघाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी कोणता उमेदवार
आपला असेल आणि जे मराठा बहुल मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी उमेदवार देखील देऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। त्याचबरोबर राखीव मतदारसंघ, या राखीव मतदारसंघामध्ये देखील मनोज जरांगे हे ताकद उभी करू शकतात आणि ते उघडपणे देखील आपली भूमिका राखीव मतदारसंघामध्ये घेऊ शकतात असं इथल्या पत्रकारांचं मत आहे। लोकसभेला मनोज जरांगे यांनी उमेदवार न दिल्यामुळं याचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला झाला होता आणि जर मनोज जरांगे यांनी विधानसभेला जर उमेदवार दिले तर याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसेल, कारण की भाजप विरोधात सध्या तरी महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे आणि भाजप विरोधातला मराठा समाज हा बहुल मतदार जर महाविकास आघाडीपासून तुटला तर याचा नक्कीच परिणाम त्याच्या मतदानावर होईल। म्हणून असं जर वाटलं असलं तरी मनोज जरांगे हे निवडून येण्याची शक्यता किती आहे त्याच्यावरच उमेदवार देतील असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे। पण मनोज जरांगे हे यांनी जर बघितलं तर मतदारसंघाबाहेर त्यांनी आढावा घेऊन ते बीजेपी विरोधात वातावरण ते तयार करणार हे मात्र नक्की आहे। पण या सगळ्या गोष्टी असल्या तरी फडणवीस मात्र महाराष्ट्रामध्ये हरियाणाप्रमाणे पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवू इच्छितात। ते ज्याप्रमाणे हरियाणामध्ये जाट आणि गुज्जर या समाजाला बाजूला सारून भाजपनं सत्ता स्थापन केली, अगदी तसंच महाराष्ट्रामध्ये भाजप हे मराठा समाजाला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बघत आहे। मग खरंच महाराष्ट्रामध्ये हरियाणामधला पॅटर्न लागू होऊ शकतो का? याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।